जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडलेला आहे। हे तेच ऊसाचं शेत आहे ज्या ठिकाणी या नराधम आरोपीने या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली। खरं तर काल दुपारीच ही मुलगी घरामधून गायब होती। त्या मुलीची शोधाशोध केली नातेवाईकांनी, मात्र मुलगी मिळून न आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंपळवंडीमधील अनेक CCTV जे आहेत यांची पाहणी करून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि त्या संशयित आरोपीकडे सगळी चौकशी केली असता त्या आरोपीने ह्या स्थळाची माहिती दिली, झालेल्या दुष्कर्माची माहिती दिली आणि ह्या ठिकाणावरून त्या मुलीचा जो मृतदेह आहे हा पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पोलिसांच्या या शोध कार्याला मदत करण्यासाठी जे पिंपळवंडीचे ग्रामस्थ होते ते आता आपल्या सोबत आहेत। खरं तर काय सांगा कशा पद्धतीने काल हा सगळा प्रकार पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास आला? काल 5:30-6च्या नंतर पोलीस डिपार्टमेंटच्या दोन जे अधिकारी आलते त्यांच्या लक्षात आलं की थोडा त्यांची नजर त्यांची तीक्ष्ण असते। त्यांनी त्या नजरेमधून हेरलं का हा पोरगा थोडा संशयित वाटतो। त्यांनी संशय व्यक्त केला आमच्यापाशी तो। मग नंतर आम्ही CCTV चेक करत होतो। CCTV चेक करता करता तो आरोपी पण आमच्यापाशी होता। त्याच्यानंतर त्यांनी स्वतः गुन्हा कबूल करायच्या आधी डिपार्टमेंटला असं सांगितलं की ही पोरगी माझ्याकडे सायकल मागत होती, असं तसं हे सगळं तो बोलत होता। त्याच्या त्या सगळ्या बोलण्याची सगळ्या गोष्टी जर एकत्रित जोडल्या त्यांनी, त्याच्यावरून त्यांनी संशय केला हा पक्का हाच आहे। मग त्यांनी 8 वाजता त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केलं का हा गुन्हा मीच केलेला आहे। त्याच्यानंतर सगळ्या ग्रामस्थ असेल सगळ्यांनी डिपार्टमेंटनी सगळ्यांनी शोधाशोध करून संध्याकाळी 8:30-9च्या दरम्यान मुलीचा मृतदेह इथं सापडला। आमची विनंती एकच आहे, असं कृत्य अजून कोणाच्या बाबतीत घडू नये म्हणून याच्यात जे आपल्या नसरापूरसारखी जी घटना घडली अशी घटना तशीच घटना ही म्हणता येईल। त्याच्यामुळे ते काय आरोपीला काय कठोर अशी शिक्षा व्हावी हीच विनंती। खरं तर कशा प्रकारे नक्की काय हा प्रकार आहे, कशा प्रकारे हा सगळा घटना घडली आहे, काय नक्की माहिती याची? नाही, ती मुलगी आजारी होती त्याच्यामुळे ती घरी होती, त्यांच्या आई वडील कामाला गेले होते। दुपारी ज्या वेळेला आले त्यावेळेला ती काही मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी शोधाशोध चालू केली। नातेवाईकांना सांगितलं, इतर गावातल्या पुढाऱ्यांना सांगितलं, पण ती काही शोधलीच नाही। नंतर त्यांनी 4 वाजता यांची दिली आळेफाट्याला। यांची दिल्यानंतर डिपार्टमेंटचे लोक तात्काळ इथं आली आणि त्यांनी पहिल्यांदा ऊसाची शेतं वगैरे इकडं तिकडं स्वतः ते आतमध्ये घुसून त्यांनी चेक केलं। परंतु कुठं काय हे बिबट प्रवण क्षेत्र आहे ॲक्च्युअल आमच्या इथं। बिबट्या कधी पण दिसतो, कोणाला पण दिसतो। त्याच्यामुळं पहिल्यांदा बिबट्याचा संशय म्हणून आपण सगळ्या पिकांमध्ये त्याची चौकशी केली, बा इथं आहे का तिथं आहे का, पण तो कुठं सापडला नाही। नंतर CCTV कॅमेऱ्यामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते 1-2 ठिकाणी त्याला जरा ट्रेस झाल्याचा डिपार्टमेंटला संशय आला आणि त्याच्यानंतर साधारणतः 8 वाजता त्यांनी पोलीस खाक्याच्या समोर तो वाकला आणि त्यांनी कबुली दिली। तर येतानाच त्यांनी जो रूट सांगितला होता त्या रूटप्रमाणे आलो। 2 ठिकाणी त्यांनी गोंगारा पण दिला। मग पोलीस खाक्याच्या पुढं त्याला परत नतमस्तक व्हावं लागलं आणि शेवटी तो इथं येऊन त्या बिचाऱ्याची मोकलीचं याच ठिकाणी इथंच ती पडलेली होती। इथंच त्यांनी तिच्यावर अत्याचार केला। खरं तर हा जो आरोपी आहे हा आरोपी तुमच्यासोबत पोलिसांसोबत CCTV चेक करत होता अशी माहिती आहे? हा करत होता ना। हे माऊली शेठ ज्या वेळेला गावातला CCTV एक गणेश फुलसुंदर म्हणून मेंबर आहेत ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या घरी चेक करत होते त्यावेळेला तो स्टूलवर यांच्या पाठीमागं बसला होता आणि तो सांगत होता म्हणजे कुठं गेली काय असं तसं तो गप्पाच मारत होता। आणि तो ज्या वेळेला कॅमेऱ्यातून सायकलवरनं तिथं गेला, मला वाटतं मुलगी पण त्या सायकलवर मुलगी नव्हती, लहान दुसरी मुलगी होती। तर त्याला विचारणा केली, बा तुझ्या सायकल? तो म्हणला ती सायकल शिकवायला मागत होती म्हणून मी तिला सायकल पण दिली, पण मी तिला घरी आणून सोडलं होतं। तो सायकल स्वतः सांगतो यावं का मी पण सायकल इथून चाललोय। खरं तर सायकल शिकवायच्या बहाण्याने ह्या नराधम आरोपींनी ह्या मुलीवरती अत्याचार केलाय, काय सांगाल? कशा म्हणजे नक्की काय, आता तुम्ही सगळे तरुण काल ह्या शोध मोहिमे होते, काय तरुणांच्या व्यथा काय नक्की भावना होत्या? आरोपीला फाशीच झाली पाहिजे, सगळ्या तरुणांची तीच मागणी लवकरात लवकर। खरं तर आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी सगळ्याची मागणी आहे। खरं तर पिंपळवंडीचे ग्रामस्थ असतील किंवा ज्या पीडित मुलीचे नातेवाईक असतील यांनी आता या ठिकाणी रस्ता रोको पण केलेला आहे। तुमची पुढली आता नक्की भूमिका काय असणार आहे? नसरापूरच्या घटनेमध्ये जो न्याय दिला त्या पीडित कुटुंबाच्या तिथल्या मुलीच्या कुटुंबाला, त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा जर काय वेगळा अजून त्याच्या वरचा काय असेल
तर तो सुद्धा न्याय ह्या कुटुंबाला इथं मिळावा ही एवढीच अपेक्षा आहे. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी ज्या प्रकारे हा प्रकार घडलाय, हे अगदी निर्जन स्थळी ह्या ऊसाच्या शेतामध्ये ह्या आरोपीने हे दुष्कृत्य केलंय. हे ऊसाचं शेत जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या ऊसाचा शेत हा जो शेती मालक आहे हा सुद्धा या ठिकाणी कधीतरीच पाणी भरण्यासाठी या शेतामध्ये येत असेल आणि अशा ठिकाणी या नराधम आरोपींनी हे दुष्कृत्य केलंय आणि या निष्पाप जीवाचा या ठिकाणी जीव घेतलाय. अशा या नराधम आरोपीला फाशी व्हावी. नसापूरच्या धर्तीवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून या प्रकाराचा लवकरात लवकर न्याय निवडावा अशी मागणी या ठिकाणी पिंपळवंडीच्या ग्रामस्थांनी केलेली आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे.